राजस्थानी विप्र संघटनेकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान। राजस्थानी विप्र संघटनेतर्फे भुसावळ येथील मध्यवर्ती भागातील सराफ बाजार भजिया गल्ली जाम मोहल्ला परिसरात गौसेवक श्री रोहित महाखले व त्यांचे सहकारी यांचे श्री रामलल्ला स्थापना दिनानिमित्त सत्कार करण्यात आला। गौसेवक गायीला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवितात व भारताची अस्मिता वाचविण्याचे कार्य महाखले करतात। तसेच त्यांचे सहकारी मित्र भुसावळ परिसरातील अनाथ गोरगरीब आजारी जखमी व्यक्तीला सरकारी रुग्णालयात दाखल करून त्यांना योग्य ते औषध उपचार मिळवून देतात, म्हणून महाखले यांना गौरवास्पद अनाथाचे वाली सच्चे गौसेवक म्हणून संबोधले जाते। गौरक्षक गुरु मिथुनजी बारसे गब्बरजी भाऊ चावरिया साहेब जितू भाऊ जाट यांच्या तालमीत गोमाता सेवेचे तसेच लोकांना वाचविण्याचे धडे गिरवले असे मनोगत मांडले आहे। गौसेवक रोहित महाखले यांच्या सत्कार राजस्थानी विप्र संघटनेचे अध्यक्ष विनोद बनवारीलाल शर्मा तसेच बबिता विनोद शर्मा यांनी केले। या प्रसंगी यांच्या गौशाळेमध्ये जाऊन गायीला चारा देण्यात आला व सत्कारमूर्ती समाजसेवक श्री गब्बर चावरिया, गोरक्षक श्री जितू पवार जाट, रोहित महाखले, सोनू टाक, बबलू धायडे, गणेश चौधरी, विशाल गेंगट, दीपक सुरडकर, किरण पाटील, सर्पमित्र, दिनेश अंडायंगे, रोहन धुसेले, तुषार धुसेले, कुलदीप लोडते, मयूर सावकारे, सचिन बडगे, राहुल बाविस्कर, अर्जुन गेंगट व अन्य गौरक्षकांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बबिता शर्मा होत्या। या प्रसंगी वसंत गाडगे, प्रशांत शर्मा, चेतन शर्मा, यश अग्रवाल, कृष्णा शर्मा, दीपक शर्मा, राम हिरे, नवीन शर्मा, नितीन शर्मा, कैलाश उपाध्याय, पंडित विनोद जोशी, सत्यनारायण शर्मा, स्वप्नील साळवे, सिद्धेश शर्मा, कार्तिक शर्मा, सुनील ठाकूर व अग्रवाल नवयुग मंडळाचे अध्यक्ष गोकुळ अग्रवाल, महिलांमध्ये उषा शर्मा, सोनल शर्मा, पूजा शर्मा, पिंकी शर्मा, पूजा चौरसिया इतर बंधू भगिनी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश शुक्ला यांनी केले। स्वागत गीत देशपांडे मॅडम यांनी सादर केले। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे, भुसावळ। प्रत्येक गौसेवक धर्मरक्षणासाठी आणि गायींसाठी तटस्थ उभा आहे। हे काम करत असताना बराच वेळा मला जीवे मारण्याची जेव्हा धमकी आली तेव्हा धमकीला न घाबरता धमकीला तटस्थ उत्तर त्याच्या भाषेमध्ये दिलं। आपल्या सर्वांच्या माध्यमातून गजानन महाराज मंदिरासमोर आज 35 गोमातांच्या सेवेचं काम चालू आहे। सर्व गोमाता या कसाई वाढून सोडवलेलं आहे। हे काम करत असताना मध्यंतरी मला आठवतं महिनाभरा पहिले एक गाडी पकडली राजस्थान मार्गाकडे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नंदीजी महाराज होते, गाय माता होती। हे कामाची गाडी सोडण्यासाठी मला एवढे बोलाले, तुझं आम्ही वाटोळ करून टाकू, हे करून टाकू, ते करून टाकू। कोणी भोजवरचा देवेश माळी होता, मग त्याला आपण त्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं। तो म्हणतो माझ्यासोबत हे आहे, ते आहे, हे आहे, ते आहे, भुसावळचे कोणी पोरं त्यासोबत आहे, मग बघावं लागेल। अरे मी तुझ्या घरी काही भाकर मागायला येत नाही, गाय सर्वांची आहे आणि गाय वाचणारच। कारण आमचा धर्म आम्हाला सांगतो बालपणीपासून जेव्हा आम्ही ज्या आखाड्यामध्ये वाढलोय, ज्या तालमीमध्ये आम्ही वाढलोय, ती गाय आपली आहे आणि गायीचं रक्षण झालं पाहिजे। गायीच्या रक्षणाचं काम प्रभू श्रीरामजींनी केलं, कृष्ण भगवंतांनी केलं। एक छोटासा प्रसंग मी आपल्याला सांगतो। जेव्हा कृष्ण भगवंतांनी त्यांच्याकडे जवळपास 4.5 लाखापेक्षा गायी होत्या आणि त्यावेळेस ज्यांच्याकडे जास्त गायी असतात त्यावेळेस त्यांना नंद म्हणून पसंती होती आणि तो त्यावेळेस श्रीमंत ओळखलायचा। आजच्या कलियुगामध्ये ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, तो आज सर्वश्रेष्ठ मानला जातो, पण हा सर्व गैरसमज आहे। ज्यांच्याकडे जास्त गायी आहे तो खरा धर्माला आहे, कारण गायीच्या सेवेसारखं पुण्य ह्या जगात नाही आहे। तर मातांना त्यांनी सांगितलं, विनंती केली, आई आज मी काय चरायला जाणार। तेव्हा आई म्हणते कृष्ण भगवंतांना, कृपया करून आपण पायामध्ये पादत्राण तरी घालावे। तेव्हा कृष्ण भगवंती आईला विरोध करतात आणि सांगतात, आई ही पायाच्या पादत्राण तेव्हाच घालणार जेव्हा आपल्या 4.5 लाख गायींच्या पायामध्ये आपण पादुका देणार। म्हणजे बघा किती विलक्षण शक्ती, किती मोठे विचार आहे आणि त्यांनी गायीची सेवा केली आहे। आज ते शिखरावर आहे आणि आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल आम्ही मनस्वी आपल्या संपूर्ण सर्वपूर्ण आभार मानतो।